नमस्कार. संजय गांधी निराधार अनुदान योजना या योजनेअंतर्गत लाभ घेणाऱ्या सगळ्या पात्र निराधार बांधवांसाठी लाभार्थ्यांसाठी पेन्शनचे आहे मार्च महिन्यासाठीच्या त्याबाबतची पुन्हा एकदा एक नवीन अपडेट आलेली आहे. या अंतर्गत पाहू शकता गेल्या 2 दिवसामध्ये परिपत्रक नोटिफिकेशन जाहीर करण्यात आलं होतं की 11 आणि 12 या 2 दिवसामध्ये पेन्शन वितरणाची प्रक्रिया सुरू राहणार आहे. या संदर्भात पुन्हा एक नवीन अपडेट आली असून पुन्हा तारखांमध्ये बदल करण्यात आला आहे. आता जे पेन्शन आहे हे लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये कोणत्या तारखेपासून जमा होणार आहे या संदर्भातलं नवीन परिपत्रक आजच जाहीर करण्यात आलं आहे. तर पेन्शन ही कधीपर्यंत मिळणार आहे, काय नवीन अपडेट आहे, आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. त्याचबरोबर दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एक अत्यंत महत्त्वाची अपडेट आहे, ती सुद्धा व्हिडिओच्या शेवटी आपण जाणून घेणार आहोत. तर अशाच्या सगळ्या महत्त्वाच्या अपडेट आहेत दररोज आपण देत असतो. अशा महत्त्वाच्या अपडेट येण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या. त्याचबरोबर बेल आयकॉनला सुद्धा क्लिक करा, म्हणजे महत्त्वाच्या अपडेट तुमच्यापर्यंत वेळेवर पोचतील. तर आता सुरुवात करूयात. यामध्ये निराधार योजना जी आहे, या निराधार योजनेअंतर्गत लाभ घेणारे कोणकोणते लाभार्थी आहेत, तर यामध्ये दिव्यांग लाभार्थी आले, ज्येष्ठ महिला आल्या, यामध्ये ज्येष्ठ नागरिक आले, विधवा महिला, त्याचबरोबर आजारी व्यक्ती आहेत आणि श्रावणबाळ निवृत्तीवेतन योजनेचे लाभार्थी आहेत. तर सगळ्या लाभार्थ्यांसाठी जी पेन्शन आहे हप्ता मार्च महिन्यासाठीचा, या अगोदर काय अपडेट दिली होती 11 आणि 12 या 2 दिवसामध्ये ही पोर्टल जे आहे, ज्या पोर्टलवरून सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाच्या पोर्टलवरून पेन्शन जे आहे जमा केली जाते. तर हे 2 दिवस बंद राहणार होती. मात्र आता पुन्हा नवीन अपडेट आहे. आपणास सूचित करण्यात येते की DBT प्रणालीवर दिनांक 11 मार्च 2026 ते संध्याकाळी 6 वाजल्यापासून, म्हणजे कालची तारीख आहे 11 मार्च, त्याच्यानंतरनं परवाची तारीख आहे, ते आजची तारीख 13 मार्च 2026 रात्री 11 वाजेपर्यंत, म्हणजे आजच्या दिवसाच्या 11 वाजेपर्यंत 13 तारखेच्या 11 तारखेपर्यंत ही जी पेन्शनसाठीची प्रक्रिया सुरू राहणार असून या कारणामुळे यात ही जी पोर्टल आहे ही पोर्टल सक्रिय राहणार नाही. याचा अर्थ ती पेन्शन वाटपाची प्रक्रिया ही सुरू राहणार आहे. आणि त्याच्यानंतरनं 14 तारखेपासून 14-15 या 2 दिवसापासून किंवा सोमवारपासून 14, 15, 16, 17 हे 4 दिवस आहेत. या 4 दिवसामध्ये लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये जो हप्ता आहे पेन्शन ही जमा होणार आहे. अशा पद्धतीची ही नवीन अपडेट आहे. तर आता अशा पद्धतीने लाभार्थ्यांचा जो हप्ता आहे, नवीन जे नोटिफिकेशन परिपत्रक आलं आहे पोर्टलवर सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागांतर्गत, तर मार्च महिन्यासाठीचा हप्ता हा जमा व्हायला पुन्हा 1 दिवस अजून उशीर झालेला आहे. तर याच्या अंतर्गत 14, 15, 16, 17 हे जे दिवस आहेत, रविवारी कदाचित पेन्शन पोर्टलची आहे पेन्शन वितरणाची प्रक्रिया सुरू राहणार नाही. त्याचबरोबर शनिवारी सुद्धा कदाचित सुरू नसेल, म्हणजे उद्या आणि परवा 14 आणि 15 हे 2 दिवस कदाचित बंद असू शकते. त्या कारणामुळे पुन्हा अजून उशीर होऊ शकतो. पुढच्या आठवड्यामध्ये सोमवार, मंगळवार, बुधवार 17-18 तारखेपर्यंत लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये पेन्शन जे आहे जमा होण्याची शक्यता ही सगळ्यात जास्त आहे. तर आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा जो हप्ता आहे मार्च महिन्यासाठीचा, हा सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाअंतर्गत शेवटचा हप्ता असेल. म्हणजे निराधार बांधव जे आहेत, यामध्ये बाकीचे अन्य लाभ घेणारे निराधार बांधव यांना सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागच यामध्ये पेन्शन हप्ता जमा करेल. मात्र दिव्यांग बांधवांसाठी हे विशेष असणार आहे. दिव्यांग लाभार्थ्यांसाठी एप्रिल महिन्यापासूनचा हप्ता जो आहे हा वेगळ्या पद्धतीने जे पोर्टल दिव्यांग सहाय्यक पोर्टल सुरू करण्यात आली आहे, त्या अंतर्गत दिव्यांग कल्याण मंत्रालयामार्फत हा जो पेन्शनचा हप्ता आहे हा दिला जाणार आहे. या संदर्भातला विस्तारित GR शासन निर्णय जारी करण्यात आला होता. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दिव्यांग बांधवांसाठीची जी पडताळणी आहे, या अगोदर जे दिव्यांग कल्याण मंत्री आहेत, यामध्ये दिव्यांग कल्याण आयुक्त जे आहेत तुकाराम मुंडे यांच्यामार्फत हे जारी करण्यात आलं होतं. त्यानुसार सगळ्या दिव्यांगांची पडताळणी प्रक्रिया सुरू झालेली आहे. तर दिव्यांग पडताळणी जी आहे कशा पद्धतीने होणार आहे, त्याचबरोबर की व्हेरिफिकेशन करताना काय काय कागदपत्र तुम्हाला सादर करावे लागणार आहेत, या संदर्भात एक अपडेट आलेली आहे. आता यासाठी आपण एक वेगळा स्वतंत्र व्हिडिओ तुमच्यासाठी घेणार आहोत की यामध्ये दिव्यांग पडताळणी प्रत्येक लाभार्थ्याची, प्रत्येक दिव्यांग बांधवाची कशा पद्धतीने होईल आणि दिव्यांग पडताळणी करताना बोगस जे आहे कशा ओळखले जातील
आणि त्यांच्यासाठीचे कागदपत्र जे आहेत आवश्यक तुमचं व्हेरिफिकेशन पूर्ण होण्यासाठी, पडताळणी पूर्ण होण्यासाठी काय काय कागदपत्र लागणार आहेत याची सगळी माहिती पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत. आताचा व्हिडिओ जो आहे ही नवीन अपडेट होती निराधार बांधवांसाठी. मार्च महिन्यासाठीचा हप्ता एक दिवस उशिरा झाला आहे. आता एक दिवस उशिरा झाला आहे याचा अर्थ पुन्हा या साप्ताहिक सुट्ट्या शासनाच्या आलेत, शासकीय सुट्ट्या शनिवार आणि रविवार. या कारणामुळे पुन्हा सोमवार, मंगळवार, बुधवार या 3 दिवसामध्ये तुमच्या बँक खात्यामध्ये पैसे हे 100% जमा होणार आहेत. या संदर्भात एकदा बँक खात्यामध्ये जिल्हा निहाय जमा व्हायला सुरुवात झाली की सुद्धा आपण एक महत्त्वाचा असाच व्हिडिओ घेणार आहोत. सगळ्या महत्त्वाच्या अशाच अपडेट मिळवण्यासाठी मराठी बिग गाईड यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.